नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा आजारांविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे मानसिक रोग. आणि खरं सांगू, मला काय वाटतं, मन काय असेल एखाद्या सुंदर गिफ्ट प्रमाणे, म्हणजे बाहेरून सुंदर रंगीबेरंगी कागदाचं आवरण म्हणजे आपलं शरीर, आणि ते उलगडलं की आतमध्ये असणारं सुंदरसं गिफ्ट म्हणजेच आपलं मन. खरं म्हणजे मन कधीही कोणाला दिसत नाही, पण त्याच्या कार्यावरून त्याचं अस्तित्व आपल्याला नेहमीच जाणवत असतं. चिंत्यम विचार्यम उह्यम च ध्येयम संकल्प्यमेव च यत्किंचिन मनसो ज्ञेयम तत्सर्वम ह्यर्थसंज्ञकम. ह्या सर्व कार्यांमध्ये जेव्हा अडथळा किंवा व्यत्यय निर्माण होतो, तेव्हा होतात मानसिक विकार. नेमके मानसिक विकार ओळखायचे कसे? काही पर्सनॅलिटीज असतात का त्या जे मानसिक विकार ओळखण्यात मदत करू शकतात, आणि मानसिक विकारांवर उपचार काय आहेत, ह्या सर्वांविषयी आजचा आपला कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये आपल्याला मार्गदर्शन करतील संयुक्त उपचार पद्धतीचे जनक आणि वेदिकेअर वेलनेस क्लिनिकचे संचालक डॉक्टर अनिल पाटील. नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. डॉक्टर अनिल पाटील हे मुंबई युनिव्हर्सिटीमधनं MBBS MD गोल्ड मेडलिस्ट आहेत. संयुक्त उपचार पद्धतीमध्ये ते ॲलोपॅथी, आयुर्वेद, पंचकर्म, नॅचरोपॅथी, फिजिओथेरपी, योग, रेकी, ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर, संमोहन चिकित्सा आणि संगीतोपचारांचा वापर करतात. वेदिकेअर ग्रुप ऑफ कंपनीजचे ते चीफ मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित. इंदिरा गांधी सद्भावना अवॉर्ड, इंटरनॅशनल गोल्ड स्टार मिलेनियम अवॉर्ड हे काही त्यापैकीच. दर्शको, विषय आहे आजचा मानसिक विकार, मानसिक रोग आणि संयुक्त उपचार. प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही उत्सुक असालच. प्रश्न विचारण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहे 022. हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. आमचे 2 क्रमांक आहेत. पहिला क्रमांक 24908050. दुसरा क्रमांक 24988050. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. जास्तीत जास्त प्रश्न मी नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा. प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचे दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही वेळा दाखवणार, त्याची आपण सर्वांनी नोंद ठेवावी. याशिवाय संयुक्त उपचार पद्धतीच्या कार्यक्रमामध्ये एक विशेष सदर असतं, ते म्हणजे प्रश्न मंजुषा. आजच्या कार्यक्रमाशी निगडीत, विषयाशी निगडीत असा प्रश्न मी कार्यक्रमाच्या शेवटी विचारतो, आणि अचूक उत्तर देणाऱ्या भाग्यवान 3 विजेत्यांना मी भरघोस बक्षिसं सुद्धा देत असतो. तेव्हा कार्यक्रम नीट लक्षपूर्वक बघायला आणि ऐकायला विसरू नका. नमस्कार डॉक्टर, आज पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आज आपण मानसिक रोग, मनाचे रोग हा विषय घेऊन आलेलो आहे. मला आठवतं की बहिणाबाईंची जी कविता आहे, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, हे जे मन आहे ना, नेमकं हे मन ह्याचं कॉन्सेप्ट काय आहे? खरं सांगू तुला की आधुनिक विज्ञानाला मन म्हणजे काय ते अजून समजलेलंच नाही. वेगवेगळ्या थिअरीज मात्र ठेवल्या. मी अगदी साध्या शब्दात सांगतो तुम्हाला. म्हणजे आता कसं हा कॉम्प्युटरचा जमाना आहे, बरोबर? कॉम्प्युटरमध्ये 2 भाग असतात, एक हार्डवेअर असतं आणि एक सॉफ्टवेअर असतं. तर तुम्ही संपूर्ण शरीर किंवा जे आपल्याला दिसतं की जे मनाचं कार्य करतंय, जे आपल्याला असं वाटतं की मेंदूमध्ये मनाचं कार्य जास्तीत जास्त चालू आहे, तर आपण त्या मेंदूला आपण हार्डवेअर म्हणूया, आणि त्याच्यात चालू असलेले विचार आहेत ना, त्याला आपण सॉफ्टवेअर म्हणूया, आणि त्या सॉफ्टवेअरलाच आपण मन अशी संज्ञा देऊन टाकूया. सोपं, अगदी सोपं. म्हणजे कसं की त्या हार्डवेअरला काम करायला लावेल काय? सॉफ्टवेअर नसेल तर त्या हार्डवेअरचा 0 उपयोग आहे, बरोबर? आणि हार्डवेअर नसेल तर ते सॉफ्टवेअर पण काम नाही करू शकणार. म्हणजे मनासाठी शरीराची गरज आहे, शरीराला मनाची गरज आहे, पण मन जास्त महत्वाचं आहे. म्हणजे शरीरात आणि मनात तू जास्त महत्वाचं काय असं विचारलंस तर मी सांगेन की मन जास्त मस्त. नुसतं इंटेलिजन्स काम करू शकतो, पण नुसतं हार्डवेअर विदाऊट इंटेलिजन्स काम नाही करू शकत. म्हणजे त्यात काही अर्थच होणार नाही, ते हालचालच करू शकणार नाही किंवा विचार पण करू शकणार नाही. म्हणून आपण तो सॉफ्टवेअर किंवा प्रोग्रामिंग, म्हणजे बाहेरनं आपल्याला ज्या सेन्सेशन्स येत असतात त्या आलेल्या सेन्सेशन्स ग्रहण करणे, ते ग्रहण केल्यानंतर त्यांचं ॲनालिसिस करणे, ते ॲनालिसिस करून आधीच्या अनुभवांशी त्यांचा पडताळणी करणं, आणि पडताळणी करून योग्य ती रिॲक्शन द्यायची किंवा नाही हे ठरवणं, हे जे काम करतं हे काम मन करत असतं.
हे मी थोडक्यात सांगतो, कारण मनाबद्दल बोलायचं असेल तर तास एका इकडेच संपेल आणि प्रवचन चालू होईल. निश्चित. पण सगळं आपण तुम्ही म्हणाल की मन जे आहे, अतिशय छान उपमा दिली तुम्ही की सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर. आजच्या युगामध्ये ही अतिशय संयुक्तिक अशी उपमा असं मला वाटतं. तर नेमकं मात्र सांगा की मानसिक आरोग्य, आपल्याला शारीरिक आरोग्य म्हणजे काय हे सगळ्यांनाच माहिती असतं. जे स्वस्थ आहे, तंदुरुस्त आहे, जो छान सगळीकडे जाऊ शकतो, नाचू बागडू शकतो, त्याला आपण स्वस्थ असं म्हणतो. मानसिक आरोग्य म्हणजे नेमकं काय आहे? मी असं सांगेन, मी थोडक्यात व्याख्या करणं खरं तर कठीण आहे मानसिक आरोग्याची, पण तरी मी असं सांगेन की जो माणूस आतून अंतर्गत दृष्ट्या शांतिमय आहे किंवा शांत आहे आणि त्याच्या बाह्य वातावरणात जे बदल होतात त्याला पण तो अडॅप्ट करू शकतो सहज, आणि मनाची शांती बिघडून देत नाही. मग somebody who is at peace with himself and the environment, म्हणजे वातावरण आणि स्वतःशी जो शांत आहे आणि सिंक मध्ये म्हणू शकतो आपण. बरोबर की नाही, तो बॅलन्स्ड आहे, त्याला आपण म्हणू शकतो की तो त्या निरोगी मनुष्य. आणि हे अतिशय कठीण आहे अचीव करणं, कारण हा बॅलन्स, अंतर्गत बॅलन्स पण कोणाला नसतो आणि बाह्यचं बॅलन्स म्हणजे बाहेर ना आलेल्या गोष्टीला पण आपण पटकन रिॲक्ट करतो, मानसिक स्वास्थ्य घालवतो. आतल्यात आपण फालतू विचार करत असतो दिवस रात्र. म्हणजे ते मला त्याचं खूप आश्चर्य वाटतं की आपण साधारण मनुष्य जो आहे तो एकतर पास्टमध्ये ड्वेल करत असतो, नाहीतर भविष्याची काळजी करतो. म्हणजे एकतर भूतकाळात कुठेतरी रमलेला असतो, त्याच्यामुळे दुःखी असतो, नाहीतर भविष्य काळाची चिंता करत असतो, पण तो वर्तमान काळात कधीच नसतो. अगदी बरोबर. आणि वर्तमान काळात नसणं, त्याच्यामुळे मानसिक आरोग्याची तिथून म्हणजे रोगाची सुरुवात होते. बरोबर. तर हे मला म्हणजे सांगता येईल. आणि थोडक्यात आयुर्वेदानुसार ही पहिली स्लाइड दाखवायची की शरीरातील जे वातपित्त कफ दोष आहेत, अग्नी, धातू, मलक्रिया सम असणे व आत्मा प्रसन्न असणे ही स्वस्थ असण्याची लक्षणं. म्हणजे आयुर्वेदाने मनाला फार महत्व आहे. प्रसन्न आत्मेंद्रिय मन. हा किती पूर्वी त्यांनी ही व्याख्या करून ठेवली की फक्त निरोगी शरीर असणं म्हणजेच स्वस्थ असणं, म्हणजे हेल्दी असणं असं नाही, तर तुमचा आत्मा, मन हे सुद्धा प्रसन्न असलं पाहिजे, तुमचे इंद्रिय प्रसन्न असले पाहिजे, त्यांची योग्य ग्रहण करण्याची शक्ती पाहिजे, त्यालाच आपण स्वस्थ असं म्हणतो. फार महत्वाची व्याख्या आहे. तर ही पण एक स्लाइड दाखवल्यात की आरोग्य किंवा वेलनेसचा कन्सेप्ट आहे हा मानसिक, आध्यात्मिक आणि शारीरिक तिन्ही स्तरावर केला जातो. त्यामुळे ते मानसिक स्तर फार महत्वाचं आहे. हल्ली आपण काय होतं, जास्त करून आधुनिक शास्त्रामध्ये फार जास्त महत्व आपण फिजिकल हेल्थला देतो, आणि तेवढं हल्ली मात्र मानसिक रोगांवर किंवा आरोग्यावर विचार करायला सुरुवात जास्त झालेली आहे. बरोबर. तर आपल्याला प्रश्न आलेला आहे, आपण प्रश्न घेऊया. सर, उमाकांत प्रश्न विचारतायत लातूरवरून. नमस्कार उमाकांत जी, बोला. बोला. हॅलो. हा बोला. हा सर, आमचा एक मुलगा 11 वर्षाचा. हा. तो बोलण्यासाठी कमी बोलतोय, तो म्हणजे छोटे छोटे शब्द उच्चारतोय. बर. आणि शिक्षणात मन नाही त्याचं. बर. ते म्हणजे लेट प्रोसेस आहे असं म्हणतात, स्पीच थेरपी घ्या असं म्हणतात डॉक्टर. ठीक आहे, कळलं मला. ठीक आहे, ठेवून द्या. हा. मला असं वाटतं प्रथम म्हणजे 11 वर्षाचा असूनही तो नीट बोलत नाहीये, तर ह्याचा अर्थ एकूणच मला असं वाटतं बुद्ध्यांक कमी असावा किंवा लेट डेव्हलपमेंट, जसं त्यांनी सांगितलं की त्यांचे माइलस्टोन्स ज्याला म्हणतात की डेव्हलपमेंट व्यवस्थित लवकर झाली नाही, ब्रेनची डेव्हलपमेंट जी व्हायला पाहिजे होती. म्हणजे ह्या वयामध्ये त्याचं जे वय आहे ते थोडंसं कमीच असेल. ऍक्च्युअल वय 11 आहे, पण बुद्धी त्याची मात्र कदाचित 5 वर्षाच्या मुलाची किंवा 6 वर्षाची किंवा त्याच्याही पेक्षा खाली असू शकते. ते बुद्ध्यांक काढल्यावर कळेल. आणि आधुनिक उपचार पद्धतीमध्ये त्याला उपचार नाही आहेत, पण संयुक्त उपचार पद्धतीमध्ये मात्र शिरोधारा, मेद्य रसायनं, जसं शंखपुष्पीय, ब्राह्मीय अशी रसायनं, ॲक्युपंक्चर, पंचेंद्रिय वर्धन, नस्य असं कॉम्बिनेशन करून एक खूप काळ जर ट्रीटमेंट दिली तर मला असं वाटतं की त्याच्यात खूप त्याच्या बुद्ध्यांकामध्ये फरक पडू शकतो. त्यांनी जरूर प्रयत्न करून बघावा. चला, पुढचा प्रश्न आलेला आहे. विजय प्रश्न विचारतायत अहमदनगरवरून. नमस्कार विजयजी, बोला. नमस्कार, बोला. हा मॅडम, मुलगी आहे माझी 23 वर्षाची. हा. सेरेब्रल पाल्सी प्रकारचा आहे. बर. उपचार बरेचसे केले, पण न्यूरो फिजिशियनने दाखवलं होतं. तर त्यांचं असं मत आहे
की याच्यावर उपचार असे काही खास नाहीयेत. बर. तर मला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे सर. हा, मी धन्यवाद. बऱ्याच तुम्ही वेळेस एक तुमचा चांगली कार्यक्रम गोष्ट पाहतो. केली आहे. ठेवून द्या phone. धन्यवाद विजयजी. सर नक्कीच मार्गदर्शन करतील. सर्वात चांगली गोष्ट केली की त्यांनी लवकर मला फोन केला. म्हणजे जितक्या लहानपणी हे जे लहानपणीचे जे आजार आहेत की ऑटिझम आहे, सेरिब्रल पाल्सी आहे किंवा मेंटल रिटार्डेशन आहे, तर हे जे आजार आहेत ह्यांना लवकरात लवकर ट्रीटमेंट चालू करावी लागते. जर लवकरात लवकर ट्रीटमेंट केली तर फरक पडण्याची शक्यता जास्त असते. जशी मी आता काही हे ट्रीटमेंट सांगितल्या त्यातल्याच काही ट्रीटमेंट नस्य शिरोधारा आणि काही रसायनं जर आपण वापरली, फिजिओथेरपी वापरली, ॲक्युपंक्चर वापरलं तर आपण डिटोरिएशन टाळू शकतो आणि इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. तेव्हा जरूर त्यांनी प्रयत्न करून पाहावा. सर जसं तुम्ही म्हणालात की ॲलोपॅथीमध्ये अजूनही मनाची व्याख्या नीट झालेली नाही, पण अनेक वेळेला पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स असं म्हणतात. नेमकी पर्सनॅलिटी म्हणजे काय असतं आणि काय पर्सनॅलिटीज असतात? आता तसं सांगायचं तर मला असं वाटतं हा कन्सेप्ट कदाचित आयुर्वेदावरनं घेतला असावा, पण एक्टोमॉर्फिक, मिसोमॉर्फिक आणि एंडोमॉर्फिक असे 3 प्रकार सांगितले जातात की पर्सनॅलिटीचे. तर एक्टोमॉर्फिक साधारणतः थोडक्या जाडसर व्यक्ती असतात, त्याची हे आपण कफाशी लावू शकतो. मिसोमॉर्फिक पित्तशी लावू शकतो आणि एंडोमॉर्फिक आपण वात प्रकृतीशी लावू शकतो. अच्छा. तर वात पित्त कफ हे दोष आहेत मान्य, पण ह्या दोषांमध्ये सुद्धा आपल्याला असून दिसतं की वाताची लोक काय करतात, त्यांचं मेंटल प्रकृती कशी, ते सतत बडबड 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 करत असतात, अशांत असतात, बरोबर, चंचल असतात. तर त्यांना त्या प्रकारचे अँझायटी, न्यूरोसिस अशा प्रकारचे विकार होऊ शकतात. आता पित्ताचे लोक कसे असतात, ते पटकन रागवतात आणि पटकन शांत होतात. मग त्यांना इसेन्शियल हायपरटेन्शन, त्यांना पित्ताचा विकार म्हणजे ब्लड प्रेशर तर सांगितलंच, पण ऍसिडिटी वगैरे सायकोसोमॅटिक जे विकार असतात ते त्यांना म्हणजे मनोशारीरिक विकार जास्त प्रमाणात होऊ शकतात. ते डिप्रेशन मध्ये सुद्धा जाऊ शकतात. तर कफाचे असतात ते एकूण थोडेसे कसे शांत, आणि त्या मानाने ही कफ प्रकृती ही मानसिक दृष्ट्या थोडीफार शांतच असते. म्हणजे त्यांना होणारे विकार डिप्रेशन वगैरेच होऊ शकतात. पण पित्त आणि वाताला स्किझोफ्रेनिया ह्यासारखे पण विकार होऊ शकतात. तर ही म्हणजे हे पर्सनॅलिटी प्रमाणे आपण सांगू शकतो. हेच सर ह्या क्लासिफिकेशन विषयी अजूनही बोलायचं आहे, पण आपल्याला लक्ष्मण यांचा प्रश्न आहे पुण्यावर ना, आपण बघूया काय विचारतायत ते. नमस्कार लक्ष्मणजी, बोला. हा, माझा मुलगा एक 8 वर्षाचा आहे. तो लगेच त्याला काही प्रश्न विचारले तर तो लगेच विसरून जातो तो. आणि त्याला मी मध्ये थोडे इंजेक्शन पण दिले होते बुद्धीचे डॉक्टरच्या सल्ल्यानुसार. त्याच्यामुळे ते झालंय का काय मला काही समजत नाही, पण तो लगेच विसरून जातो तो. बरं, ठेवून द्या. ठीक, धन्यवाद. तर आपल्याला परत त्याचा बुद्ध्यांक काढावा लागेल आणि शाळेतली प्रगती कुठल्या विषयामध्ये त्याला गती नाहीये हे थोडंसं इतिहास जाणून घ्यावं लागेल, त्याची मुलाखत घ्यावी लागेल, त्यांच्या पेरेंट्सची मुलाखत घ्यावी लागेल. त्यावरनं डायग्नोसिस कळेल की हा स्कोलॅस्टिक बॅकवर्डनेस आहे की त्याला खरोखर बुद्ध्यांक कमी आहे. तर हे पाहिल्यानंतर आपण जसं मी सांगितलं की आयुर्वेदातच फक्त मेद्य रसायन आहेत आणि त्यांचा आपण वापर करू शकतो. ॲक्युपंक्चरचा, नस्याचा, शिरोधाराचा वापर करू शकतो. हे कॉम्बिनेशन जर काही महिने केलं तर, आणि एक व्यवस्थित बिहेवियरल थेरपी ज्याला म्हणतात, चाइल्ड गायडन्स क्लिनिकमध्ये काही खास चाइल्ड सायकोलॉजिस्ट असतात, ते ओळखतात आणि त्याप्रमाणे त्यांचं समुपदेशन करतात. आणि पालकांचं देखील समुपदेशन कधी कधी आवश्यक असतं. हे दोघांचं समुपदेशन झाल्यानंतर आणि संयुक्त उपचार पद्धती केल्यानंतर त्यांना निश्चित बरं वाटेल. सर, आणि आपण जे पर्सनॅलिटी विषयी बोलत होतो त्याच्याबद्दल अजून काय सांगू शकता? आता आपण आयुर्वेदाविषयी बोललो, ॲलोपॅथीविषयी बोललो. आपण तिसरा फार महत्वाचा एक सब्जेक्ट आहे तो म्हणजे होमिओपॅथी. आता तुला माहिती आहे की आपल्या संयुक्त उपचार पद्धतीला कुठल्याच पाथीचं वावडं नाहीये. आपण सगळ्या पाथींना एकत्र करून ही संयुक्त उपचार पद्धती बनवली. तर त्या 2 अशा पाथी आहेत, बाग फ्लावर रेमेडीज आणि होमिओपॅथी. तर या होमिओपॅथीमध्ये पर्सनॅलिटी फार इम्पॉर्टंट असते. कधी कधी तासनतास होमिओपॅथ त्याची हिस्ट्रीज घेत असतो रुग्णाची, आणि जोपर्यंत त्याला ते ड्रग सापडत नाही, पर्सनॅलिटी सापडत. तर आता 3-4 पर्सनॅलिटी मी तुला उदाहरण देतो. तर आता एक पर्सनॅलिटी आहे पल्सेटीला. ते म्हणजे एक स्त्री सुलभ व्यक्तिमत्व ज्याला म्हणतात की
त्याचा कोर म्हणजे खूप मृदुता असते, म्हणजे सॉफ्टनेस असतो, एक स्त्रीत्वाचं ते लक्षण ते दाखवतं. आणि त्याच्यामुळे होतं काय की त्या स्त्रीला हिस्टेरिकल रिॲक्शन, म्हणजे स्त्रियांना जे होणारे रोग असतात ते अँझायटी, न्यूरोसिस, डिप्रेशन हे होण्याची शक्यता. हो सर, याविषयी जाणून घेऊया. ही एक वेगळा विषय आपण सरांनी आज मांडलेला आहे. याविषयी जाणून घेऊया. पण आपल्याला एक प्रश्न आलेला आहे शिरोळ्यावरून. अस्मिता प्रश्न विचारतायत. नमस्कार. नमस्कार अस्मिताजी, बोला. माझा मुलगा 10वीला आहे. हॅलो. हा बोला. नमस्कार डॉक्टर. हा. आणि माझा मुलगा 10वीला आहे, नाहीतर अभ्यास केलेला त्याच्या लक्षात राहत नाही म्हणतोय. मग आणि शांत शांत असतोय, बोलत नाही, काय नाही जास्ती तो. अस्मिता ताई, तुमचा प्रश्न आम्हाला कळलेला आहे. या विषयावर सर तुम्हाला जरूर मार्गदर्शन करतील. इतरही अनेक मानसिक आजार जसे डिप्रेशन, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, अँझायटी, न्यूरोसिस, स्किझोफ्रेनिया या विषयांवर आपण चर्चा करत राहणार. तुमचे प्रश्न आम्हाला अपेक्षित आहेत. मात्र कार्यक्रमात आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा कार्यक्रम प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे मानसिक विकार आणि संयुक्त उपचार आणि सहभागी आहेत डॉक्टर अनिल पाटील. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचे दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही वेळेला दाखवणार आहोत. ह्याची आपण सर्वांनी नोंद ठेवावी. शांत झोपेसाठी आपण काय काय करत असतो? एक अजून उपाय केलेला चांगला असतो, तो म्हणजे पादाभ्यंग. म्हणजेच पायाला, तळपायांना कोमट तेलाचा हलका मसाज रात्री जर आपण केला तर निश्चितच छान झोप यायला मदत तर होतेच. त्याचबरोबर केसांचं आरोग्य सुधारतं आणि अतिशय शांतपणे झोप यायला नक्कीच मदत होते. सर, आपण अस्मिता यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊया. काय सांगाल त्यांना? मला असं वाटतं आपण दिलेलं आहे त्याचं उत्तर, पण पुन्हा सांगतो की त्या मुलाचा बुद्ध्यांक पाहून आपण ठरवू शकतो की हा शालेय बॅकवर्डनेस ज्याला म्हणतात की कमी पडतोय का अभ्यासात, तर आपल्याला ते शोधून काढता येईल. आणि शोधून काढल्यानंतर मी जसं सांगितलं की बुद्धी वाढवणारी रसायनं, अमेद्य रसायनं आपण त्याला देऊ शकतो, नस्य देऊ शकतो, शिरोधारा देऊ शकतो. ह्या ट्रीटमेंटने निश्चित त्याला फायदा होईल. सर, आणि तुम्ही होमिओपॅथिकच्या वेगवेगळ्या ज्या पर्सनॅलिटीज असतात त्याविषयी सांगत होता. आपण पल्सेटिला बद्दल बोललो. आता आणखीन एक पर्सनॅलिटी आहे म्हणजे किंगली पर्सनॅलिटी, त्याला ऑरम मेट म्हणून म्हणतात. अच्छा. तो खूप आता तत्व पाळणारा माणूस असतो, प्रचंड, आणि राजासारखा राहतो, लॉयल असतो एकदम. आणि ह्या माणसाला जास्त करून सुसायडल टेंडन्सीज निर्माण होऊ शकतात, डिप्रेशन मध्ये तो जाऊ शकतो. तर हा एक पर्सनॅलिटी झाली. तिसरी एक पर्सनॅलिटी म्हणजे प्लॅटिना. ही बायकांमध्ये तिला एक सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स असतो, म्हणजे स्वतःला खूप जास्त समजते, त्यामुळे लोकांशी तिला रिलेशनशिप फॉर्म नाही करता. त्याच्यामुळे ती आयसोलेशन म्हणजे एकटेपणाकडे तिचा कल जातो आणि तिला सुद्धा डिप्रेशन होण्याची जास्त शक्यता. अच्छा. म्हणजे हे मी काही उदाहरणं दिली. असं बोलायचं झालं तर होमिओपॅथीत भरपूर ड्रग्स अशी, आणि ब्लॅक फ्लावर रेमेडीज मध्ये सुद्धा आपण किंवा इंडियन फ्लावर रेमेडीज मध्ये सुद्धा भावनांप्रमाणे आपण इन्फ्लुअन्स करू शकतो ते ड्रग्स. निश्चित, कारण फुलांचे सुगंध जे असतात ते प्रत्येक फुलाचा वेगवेगळा सुगंध असतो. त्याचे जे न्यूरो केमिकल्स असतील ते कदाचित आपल्या मनावर एक अतिशय वेगळा प्रभाव प्रत्येक वेळेस टाकत असतील, आणि त्याप्रमाणे आपण ते फुलं जर तुमच्या पर्सनॅलिटी प्रमाणे निवडली आपण तर त्याचा अतिशय छान उपयोग मला वाटतं मानसिक विकारांमध्ये होऊ शकतो. सर, आपण जेव्हा म्हणतो की मानसिक अनारोग्य, तर हे नेमकं कोणत्या कारणांनी होतं? मानसिक अनारोग्याची भरपूर कारणं आहेत. म्हणजे कधी कधी मला असं विचारतात की माणूस जन्माला येतो तेव्हापासून रडायला सुरुवात करतो की बाबा लाईफ इटसेल्फ इज अ डिझीज ऑफ द सोल. म्हणजे मी कधी कधी म्हणतो की आयुष्य हेच आत्म्याला लागलेला रोग आहे, आणि आध्यात्मिक लोक म्हणताना भवरोगच म्हणतात की बाबा संसाराचा रोग आहे. म्हणजे संसारात तुम्ही एकदा आलात की संसारातली ताणतणावच इतके भयंकर आहेत की त्या ताणतणावामध्ये मानसिक आरोग्य हेच सापडणं कठीण आहे. त्यामुळे प्रत्येक जगामध्ये माणूस असा आहे की ज्याला कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये मानसिक रोग आहेच. म्हणजे काही लोक ऍडमिट करतात, काही लोक करत नाही. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूही शोधून पाहे म्हणतात. तर त्याची कारणं भरपूर आहेत. काही काही वेळेस जेनेटिक्स असतात, म्हणजे जेनेटिक्समध्ये काही प्रॉब्लेम झाले तर त्यामुळे मेंटल रिटार्डेशन किंवा अनुवंशिकता असतात. स्किझोफ्रेनिया सारखा रोग आहे, हा अनुवंशिक रोग आहे. डिप्रेशन सारखा रोग आहे, तर तो फॅमिलीमध्ये असू शकतो. म्हणजे म्हणजे वेडेपणा हा कधी कधी जीन्स मधनं कॅरी फॉरवर्ड पण होऊ शकतो. अच्छा.
सर आपल्याला प्रश्न येतोय, सुनील प्रश्न विचारतायत चंद्रपूरवरून. नमस्कार. नमस्कार, बोला. हा नमस्कार. हा बोला. माझी पत्नी म्हणजे 2-4 महिन्यापासून तिला म्हणजे मानसिक रुग्ण म्हणजे ते आढळलं होतं. तिला म्हणजे आम्ही ट्रीटमेंट केली. हा हा बोला ना. तर ते शॉक ट्रीटमेंट केलं तर तेव्हापासून तिला म्हणजे कोणतीही आठवण राहत नाही. बर. तर तिला म्हणजे कोणता उपचार करावा लागेल आता? म्हणजे त्यांचं वय काय आहे? वय मला वाटते 28 ते 30 वर्ष जवळपास. अच्छा, 33. आणि त्यांना काय व्याधीसाठी ट्रीटमेंट दिलेली, कोणत्या व्याधीसाठी ट्रीटमेंट दिलेली? शॉक ट्रीटमेंट आहे म्हणजे मेंदूला तिला. शॉक ट्रीटमेंट आहे. ओके ओके, बरं. शॉक ट्रीटमेंट बरं, दिलेली. ठेवून हा द्या, हा, ठीक. धन्यवाद धन्यवाद. मला असं वाटतं की शॉक ट्रीटमेंट 2 ह्याच्यात, त्याला ईसीटी किंवा इलेक्ट्रो कन्व्हर्सिव्ह थेरपी असं म्हणतात. तर ह्या 2 विकारांमध्ये दिली जाते. एक तर तीव्र स्वरूपाचं औदासिन्य, अच्छा. खूप प्रमाणात डिप्रेशन असेल की माणूस काहीच बोलत नाही, दिवसेंदिवस कोंडून स्वतःला खोलीत बसून राहतो, कोणाशीच संबंध ठेवत नाही आणि रडत असतो सारखं, कळलं की नाही. तर ते तीव्र स्वरूपाचं जे डिप्रेशन असतं, तर त्या डिप्रेशनमध्ये दिली जाते. किंवा स्किझोफ्रेनियामध्ये ही खूप जास्त व्हायलंट होण्याची टेंडन्सी ज्यांच्यामध्ये असते. आणि म्हणजे स्किझोफ्रेनियाच्या रुग्णांनी जवळजवळ सगळी जी मानसिक रुग्णालये तुम्हाला दिसतात ती जवळजवळ स्किझोफ्रेनियाच्या आणि डिप्रेशनच्या रुग्णांनीच भरलेली असतात. जर त्यांना शॉक ट्रीटमेंट दिली तर त्यांना खूप जास्त प्रमाणात मानसिक व्याधी आहे. तर मला असं वाटतं की शॉक ट्रीटमेंटने त्यांना बरं वाटेलच असं नाही, आणि त्याचे दुष्परिणाम सुद्धा असतात. त्यांना आठवण राहत नाहीये ते म्हणाले. हा, तर दुष्परिणाम त्याचे होतात ईसीटीचे. तर आपल्याला पाहावं लागेल डायग्नोसिस केल्यानंतर की डिप्रेशन आहे की स्किझोफ्रेनिया, आणि त्याप्रमाणे जर आपण ट्रीटमेंट सुरू केली त्यांना, तर सांगावंसं हे वाटतं की डिप्रेशनला कमीत कमी 3 ते 6 महिने कंटिन्युअस येऊन ट्रीटमेंट घेण्याची गरज असते. तर ही जर ट्रीटमेंट त्यांनी घेतली तर मला वाटतं ते बाहेर पडू शकतील ह्याच्यामध्ये शिरोधारा, आयुर्वेदिक अँटी डिप्रेसंट्स, कधी कधी गरज पडली तर ॲलोपॅथिक अँटी डिप्रेसंट्स ह्यांचं कॉम्बिनेशन करून आपण देऊ शकतो. आयुर्वेदिक स्टिम्युलंट्स आपण जसे अश्वगंधा, शतावरी स्टिम्युलंट्स आहेत, तर ह्यांनी फायदा होऊ शकतो डिप्रेशनमध्ये. तर आणि समुपदेशन हा फार महत्वाचा असतं. त्यांचं स्वतःचं त्यांना सपोर्टिव्ह सायकोथेरपी द्यावी लागते की त्यांना कशामुळे डिप्रेशन आलंय. 2 प्रकारची डिप्रेशन्स असतात. एक बायोलॉजिकल डिप्रेशन किंवा आतून काही केमिकल इम्बॅलन्स झाल्यामुळे झालेलं डिप्रेशन असतं. एक म्हणजे बाहेर काहीतरी घडलंय, म्हणजे बाबा सर्वात मोठं म्हणजे प्रेमभंग झाला किंवा डायव्होर्स झाला किंवा घटस्फोट झाला किंवा नोकरी जाणं, जवळचं माणूस कोणतरी सोडून गेलं, तर असे किंवा जवळच्या माणसाशी खूप मोठं भांडण झालं, ह्यानी जे एक डिप्रेशन येतं, किंवा नोकरी जाणं जसं तू म्हणाले, इकॉनॉमिक फेल्युअर किंवा एक्झाम मध्ये फेल झाला, अशी कारणं असतात त्यांची डिप्रेशन. तर ही एक्झोजिनस डिप्रेशन बाह्य कारणामुळे, तर आपल्याला ते शोधून काढावं लागतं. मग त्याप्रमाणे समुपदेशन पण करावं लागतं आणि ट्रीटमेंट पण करावं लागतं. म्हणजे कभी खुद पे कभी हालात पे रोना आया, या टाईपचं. मला ते गाणं आठवून दिलंस ना, चल गाऊनच दाखवतो. तो देवानंदचं ते गाणं आहे ना, गाणं म्हणजे मला आश्चर्य वाटतं. ते हे गाणं एकदम सांगतं की डिप्रेशन म्हणजे काय. कभी खुद पे कभी हालात पे रोना आया, बात निकली तो हर एक बात पे रोना आया, कभी खुद पे. निश्चित, म्हणजे अगदी योग्य वर्णन आहे मला वाटतं हे डिप्रेशनच्या पेशंटचं सुद्धा. सर मग ह्याची कारणं तुम्ही आता व्यवस्थित सांगितली सविस्तर, नेमका ह्याच्यावर मग उपाय काय करायचा? डिप्रेशनला उपाय आपल्याला समुपदेशन हा सर्वात मोठा एक्झोजिनस डिप्रेशन असेल तर, की आपण त्याला सांगावं की बाबा हा म्हणजे थोडंसं आध्यात्मिक आपण ट्रीटमेंट्स पण देऊ शकतो. आपण रेकीची ट्रीटमेंट देऊ शकतो, हिलिंग ट्रीटमेंट ज्याला म्हणतात. आणि तुम्ही रेकी ग्रँड मास्टर सुद्धा आहात, याविषयी मला जाणून घ्यायला सविस्तर आवडेल. पण आपल्याला प्रश्न आलेला आहे सर, सुधीर प्रश्न विचारतायत धुळ्यावरून. नमस्कार. हॅलो, बोला. हा सर. हा बोला. सुधीर नेरकर धुळ्यावरून बोलतोय मी. हा बोला. हा सर, मी जास्त सकाळी म्हणजे FM मध्ये जे येतं ना, बर, हा, तर मग त्याप्रमाणे आम्ही सर्व म्हणजे आम्ही कुटुंबच ऐकतो. बर. आणि तुमचा कार्यक्रम पण ऐकतो आम्ही, हॅलो डॉक्टर म्हणून. बर बर. हा.
हा, आणि हा कार्यक्रम आम्ही आवडीने ऐकतो सर. म्हणजे धन्यवाद. आम्ही आयुर्वेदिक मध्ये जास्त भरोसा ठेवायचा का तुमच्यावर? सुधीर नेरकर, मी लोणखडीवरून बोलतोय. मला असं वाटतं प्रत्येक पाथीमध्ये काही काही चांगल्या गोष्टी आहेत. आयुर्वेदामध्ये चांगल्या गोष्टी आहेत, ॲलोपॅथीमध्ये पण आहेत, होमिओपॅथीमध्ये आहेत, निसर्गोपचार, योग, रेकी. आपण सर्वात छान गोष्ट संयुक्त उपचार पद्धतीची ही आहे की सर्व पाथींमधलं सगळ्यात चांगलं आपण निवडून तुमच्यासाठी दिलेलं आहे, आणि म्हणून संयुक्त उपचार पद्धतीवरच जास्त भरोसा ठेवा. कारण मी सगळ्यातलं चांगलं मिळवून तुम्हाला तुमच्यासाठी दिलंय, हे तुम्हाला कुठे मिळणार नाही. निश्चित. म्हणजे सुधीर सरांनी गुगली टाकलेली, ते सरांनी बरोबर छान सिक्सर मारलेला आहे त्याच्यावर. उत्तर अगदी व्यवस्थित आहे. सर, मला सांगा की आपण मानसिक अनारोग्याची कारणं बघत होतो प्रश्न यायच्या आधी, तर त्याविषयी अजून थोडं सविस्तर सांगाल का? आता आपण पाहिलं की अनुवंशिकता, जनुकीयबद्दल दीर्घकालीन आजार, कधी कधी काय होतं, माणूस खूप आजारी असतो आणि म्हणून त्याला डिप्रेशन येतं. म्हणजे लांब लचक, समजा पॅरालिसिस झाला, एखाद्या ऍक्टिव्ह माणसाला पॅरालिसिस झाला आणि पक्षाघाताचा झटका येऊन तो बेड रिडन झाला, म्हणजे तो बिछाण्याला खिळून राहिला, किंवा एखाद्या ऍक्टिव्ह बाईला गुडघे खराब झाल्यामुळे आता उठतायत, त्या बसतायत ना, मग डिप्रेशन येऊ शकतं. त्याने पण औदासीन्य येतं. किंवा एखाद्याने ऍक्सिडेंट होऊन मेंदूस आघात बसला तरी सुद्धा मानसिक विकार येऊ शकतात. मेंदूच्या काही विकृती आहेत, म्हणजे मेंदूचा ट्यूमर आहे, कॅन्सर आहे, मेनिंजायटिस आहे, व्हायरल, तर त्याच्यानंतर सुद्धा होऊ शकतं. मेंदूच्या रसायनांचे असंतुलन, याचा अर्थ काय की स्किझोफ्रेनिया. आता स्किझोफ्रेनियामध्ये डोपामाइन, सिरोटोनिन ही जी काही आतमधली रसायन आहेत मेंदूतली, ह्यांच्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण होतो. मग त्यामुळे पार्किन्सन सारखे रोग सुद्धा होतात की ज्याच्यामुळे डिप्रेशन येऊ शकतं. अतिशय जास्त व्यसनाधीनता, तर मद्यपान आणि मादक द्रव्य आपण जर घेत असू तर त्यामुळे मानसिक विकार होऊ शकतात. पूर्वायुष्यातील मानसिक आहार, म्हणजे एखाद्या मुलीचं लैंगिक शोषण झालं असेल लहानपणी, एखाद्या मुलीवर बलात्कार झालेला असेल, तर तिचं आयुष्यभर तिला डिप्रेशन किंवा तो मानसिक आघात सोसावा लागतो. मानसिक ताण सर्वात महत्वाची गोष्ट आत्ताच्या ह्याच्यामध्ये, युगामध्ये, आणि तो म्हणजे मानसिक ताण. म्हणजे असा कोणीही जगात नाहीये की ज्याला मानसिक ताण नाहीये. आपल्या सकट सर्वांना मानसिक ताण आहे. का गालिबचा शेर आठवतो, या तो दिवाना हसे या तो फकीर, या तो दिवाना हसे या तो फकीर, वरना इस जालिम दुनिया में मुस्कुराता कौन है. तर असं मला वाटतं अगदी लहान मुलांना सुद्धा टेन्शन, मला टेन्शन येते हा शब्द इतका परवळीचा झालाय. म्हणजे लहान मुलांना सुद्धा आता टेन्शन म्हणजे काय हे कळायला लागले. अतिशय चिंताजनक बाब आहे ही निश्चितच. आणि त्यामुळे मानसिक विकार पण वाढायला लागलेत आणि शारीरिक विकार पण वाढायला लागले. म्हणजे दिसतं की शारीरिक विकार आहे, पण ऍक्च्युअली त्याचं कारण असतं मनामध्ये, आणि तो मनामध्ये त्याचं कारण असल्यामुळे जोपर्यंत मानसिक शांती लाभत नाही तोपर्यंत काय तो विकार जात नाही. आणि म्हणजे आता साधाच विचार कर ना, ब्लड प्रेशर आहे, आता ब्लड प्रेशर नुसत्या ताणामुळेच झालेलं असेल तर नुसत्या गोळ्या घेऊन ते काय कमी होणार आहे, जोपर्यंत तुमचा मानसिक ताण कमी होत नाही. मग त्यामुळे निद्रानाशाचा विकार जळतो, किंवा एकूणच मानसिक आरोग्य बिघडतं, औदासीन्य येतं, अँझायटी येते, भीती वाटते, चिडचिड होते. अशी विविध प्रकारची लक्षणं मानसिक ताणामुळे माणसामध्ये येऊ शकतात. कामावर परिणाम होतो, कामात एफिशियन्सी नसते. मानसिक ताण ज्याला असतो तो मानसिकदृष्ट्या शांत, स्वस्थ असतो, तो व्यवस्थित काम करू शकतो. ज्याला ताण आहे तो काम नाही करू शकत. आपल्याला उस्मानाबादवरून प्रश्न आलेला आहे. राहुल प्रश्न विचारत आहेत. नमस्कार राहुलजी, बोला. हॅलो, नमस्कार मॅडम. हा नमस्कार मॅडम, मी उस्मानाबादवरून राहुल पाटील. हा सर, माझा भाऊ आहे, 27 वर्ष वय आहे त्याचं. बर. सर, तो 10वीला नापास झाला होता. बर. त्यानंतर त्याला एक माणूस भेटला आणि त्याने सांगितलं की मी 10-15 हजार रुपये द्या, तुम्हाला 10वी पास करतो. बर. आम्ही काही त्याचे पैसे दिले नाहीत, आणि त्यामुळे त्याच्या मनावर असा परिणाम झाला की आमच्यामुळे तो काही करू शकला नाही आयुष्यात. आणि त्यामुळे तो असा आता आक्रमक वागतो आणि काही सहकार्य करत नाही घराशी, आणि म्हणतो तुमच्यामुळे माझं आयुष्य बरबाद झालं. बर. आणि नंतर आम्ही त्याशी 2-3दा आम्ही तिथं सायक्रेटिस्ट डॉक्टर वगैरे त्यांच्याशी पण सल्ला घेतला, परंतु तो काय सहकार्य करत नाही. सगळं त्याला समजतं वगैरे,
परंतु तो आक्रमक वागतो आणि काही सहकार्य करत नाही. काम वगैरे धन्यवाद काय- राहुलजी, तुमचा प्रश्न आम्हाला कळलेला आहे. निश्चितच एक गंभीर समस्या आहे, जवळजवळ सामाजिक आणि कौटुंबिक एक अतिशय गहन समस्या तुम्ही मांडलेली आहे. या प्रश्नावर सर जरूर मार्गदर्शन करतील आणि याशिवाय डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचे दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट सुद्धा बघणार आहोत. मात्र आत्ता घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर सर्वांचा पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा कार्यक्रम प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे मानसिक रोग आणि संयुक्त उपचार आणि सहभागी आहेत डॉक्टर अनिल पाटील. आजच्या कार्यक्रमातील तज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचे दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही आता दाखवत आहोत. ते तुम्ही टिपून घ्या किंवा मोबाईल कॅमेऱ्याने फोटो काढून घ्या. वेदिक्युअर वेलनेस क्लिनिक्स, दूरध्वनी क्रमांक दादर 9167776546, अंधेरी 9167772747, बोरिवली 9167739608, विरार 9422328622, ठाणे 7506660618, डोंबिवली 9167778563, वाशी 9167776791, वेबसाईट www.vedicure.com. कार्यक्रमामध्ये मगाशी आपण पादाभ्यंग म्हणजे पायांना जो मसाज केला जातो तेलाचा त्याविषयी सांगितलं. मात्र जे मधुमेही व्यक्ती आहेत त्यांनी विशेष पायांची काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा आवर्जून सांगावंसं वाटतं. कारण अनेक वेळेला सेन्सरी न्यूरोपॅथी असल्यामुळे पायाला होणाऱ्या जखमा किंवा इतरही अनेक आजार आपल्याला दिसत नाहीत. त्यामुळे नेहमीच आंघोळ झाल्यानंतर विशेष करून मधुमेही व्यक्तींनी आणि वृद्ध व्यक्तींनी पाय जसं आपण चेहरा न्याहाळतो तसे पाय सुद्धा न्याहाळले पाहिजे. आणि हो, पादाभ्यंग झाल्यावर रात्री कॉटनचे सॉक्स घालायला विसरू नका, नाहीतर मध्ये जर उठला तर घसरगुंडी होण्याची सुद्धा शक्यता असते. सर, आपण मगाशी एक प्रश्न विचारलेला ब्रेकच्या आधी, त्या प्रश्नाचं काय उत्तर द्याल? मला असं वाटतं हा कौटुंबिक प्रॉब्लेम आहे. थोडंसं त्या कुटुंबाला त्याची हिस्ट्री बघावी लागेल, त्या मुलाशी बोलून पाहावं लागेल, पेरेंट्सशी बोलावं लागेल. आणि हा समुपदेशांना ना हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासारखा आहे. आणि तो जर व्हायलंट होत असेल तर मात्र काही शांत डोकं शांत करणारी औषधं आणि शिरोधारा आपण त्याला देऊ शकतो, ट्रीटमेंट देऊ शकतो की ज्याच्यामुळे त्याला शांत वाटेल, मग तो पॉझिटिव्ह होईल. मग सगळ्यांनी एकत्र बसून की किंवा त्याच्याशी एक सतत 1 to 1 त्याच्याशी बोलावं लागेल आणि आपल्याला ठरवावं लागेल की कुठच्या प्रकारच्या थेरपीने तो बरा होईल. पण निश्चित बरा होऊ शकतो एवढं सांगावं असं वाटतं. सर, आणि अँझायटी न्यूरोसिस हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा मानसिक आजार आहे, याविषयी काय सांगाल? म्हणजे रूट कॉज ऑफ ऑल सायकियाट्रिक इलनेसेस इज अँझायटी. म्हणजे मूळ कारण जर तू विचारलंस की काय आहे, कशामुळे मानसिक रोग निर्माण होतात, तर ती म्हणजे भीती. आणि ही जर अकारण वाटणारी भीती असेल तर मात्र माणसाला अँझायटी म्हणजे छातीत धडधड, सतत भीती, घाम फुटणं, थरथर कापणं असं, किंवा कुठेही जाण्याच्या आधी भीती वाटणं, किंवा जाण्याच्या आधी आपल्याला शौचालाच येणं, किंवा सारखं सारखं लघवीलाच येणं, किंवा असं काय काय सिम्पटम्स, छातीत कळा येणं, इतकं की हे रुग्ण ओपीडीत भरती होतात आणि सांगतात माझ्या छातीत कळा येतात, मला हृदयरोग झालाय. आणि आपल्याला कळतं की त्याला हृदयरोग वगैरे काय नाही, मानसिक रोग आहे आणि त्याला आपण अँझायटी न्यूरोसिस म्हणतो. तर ह्याच्यामध्ये शांत करणारी औषधं काही ॲलोपॅथिकही कधी कधी वापरावी लागतात. तर बेन्झोडायझेपिन्स सारखी औषधं वापरावी लागतात की ज्यामुळे मन शांत होतं, अँझायटी कमी होते. पण ब्राह्मी सारखी औषधं आहेत, जटामानसी सारखी औषधं आहेत की ज्याच्यामध्ये आयुर्वेदात आपण मन शांत करू शकतो, किंवा छातीची धडधड किंवा ही जी लक्षणं आहेत ती कमी करू शकतो. शिरोधारा आणि रेकी सारखी ट्रीटमेंट आहे, म्युझिक थेरपीची ट्रीटमेंट. सर्वात महत्वाचं म्हणजे मन शांत करणारे राग आहेत किंवा मन प्रसन्न करणारे राग आहेत, तर त्याबद्दल आपण बोलूयाच. पण
त्याचा वापर करू शकतो. तर हे सगळं एकत्र मंत्र चिकित्सेचा वापर करू शकतो. तर ते मंत्र जरी ऐकले तरी पण कमी होऊ शकतो त्रास. तर तसा अँझायटीला आपण पूर्णपणे बरा करू शकतो. सर, आणि अँझायटी न्यूरोसिस सारखाच एक दुसरा विकार म्हणजे स्किझोफ्रेनिया, सर याविषयी काय सांगाल? स्किझोफ्रेनिया हा फार मोठा विकार आहे. स्किझोफ्रेनिया म्हणजे दुभंगलेलं व्यक्तिमत्व. अच्छा. म्हणजे रात और दिन पाहिलेलं आहेस ना पिक्चर, किंवा डॉक्टर जेकिल अँड मिस्टर हाईड बघितलं. ती रात्री वेगळी असते स्त्री आणि सकाळी वेगळी असते स्त्री. कळलं की नाही? इतका दुभंगलेलं व्यक्तिमत्व असू शकतं स्किझो. म्हणजे ते लोक ह्या जगाशी कुठेतरी फारकत झालेली असतात. त्यांच्या मनात फॉल्स बिलीफ असतात, गैरसमजुती असतात, त्यांना भास होतात. समोर माणूस नसताना त्यांना समोर दिसतो. माणूस काही कोणी बोलत नसताना त्यांना ऐकू येतात भास. पुन्हा ते एकाच जागी स्थिर होतात. त्यांना खूप कधी कधी निरुत्साह असतो, नैराश्य असतं, ते निर्णय घेऊ शकत नाही. तर अशा प्रकारची लक्षणं स्किझोफ्रेनियामध्ये मला वाटतं वैद्या बालांचा एक पिक्चर होता भूल भुलैया म्हणून, तो सुद्धा ते स्किझोफ्रेनियाच पर्सनॅलिटी होती का ती? हो, म्हणजे स्किझोफ्रेनिया झालेलं दाखवलेलं. म्हणजे ते भूल भुलैयामध्ये मध्येच कुठेतरी सोडून दिलंय आपल्याला की ते भूतबाधा होती की स्किझोफ्रेनिया होता. त्याच्यामुळे पण एक सायकॅट्रिस्ट म्हणून तो स्किझोफ्रेनिया असंच आपण म्हणू शकतो, कारण ती दुसऱ्या व्यक्तिमत्वामध्ये शिरायची. सर, आपल्याला एक प्रश्न आलेला आहे. अशोक प्रश्न विचारतायत बुलढाण्यावरून. नमस्कार अशोकजी, बोला. हा मॅडम, मी अशोक पाटील बोलतोय. माझ्या मुलाला स्किझोफ्रेनिया नावाचा आजार झालाय, म्हणजे त्याचं निदान असं झालंय. ऍक्च्युली त्याचं बिहेवियर हे 2008 पासून त्याला हा विकार झाला. त्याच्यासाठी मी ट्रीटमेंट घेतोय आता ॲलोपॅथीची. पुष्कळ फरक आहे, परंतु मध्ये मध्ये खूप चिडचिड करणं किंवा अचानकपणे एकदम डिप्रेशन मध्ये जाणं, हे सगळे प्रकार होत राहतात एवढ्या सगळ्या थेरपी म्हणजे ॲलोपॅथी घेऊन सुद्धा. आणि हॅलो, हा, आणि मुख्य म्हणजे 2008 पासून त्याला तो आजार आहे. आणि आम्हाला ते आता काय करावं बुवा, तरुण मुलगा आहे 22 वर्षाचा. ठीक आहे, तुम्ही ठेवून द्या फोन, मी सांगतो. तूच आता मध्यंतरात विचारलं होतं आणि बोललीस की स्किझोफ्रेनियाला ट्रीट करणं फारच कठीण असतं, कारण ॲलोपॅथीमध्ये अशी ट्रीटमेंट अशी नाहीये त्याला. म्हणजे कसं आहे की जी काय केमिकल इम्बॅलन्स निर्माण होतो आपल्या लाक्षणिक चिकित्सा केली जाते किंवा केमिकल इम्बॅलन्सची चिकित्सा केली जाते, त्यामुळे लक्षणं थोडी इम्प्रूव्ह झाल्यासारखे वाटतात, पण तो रोग बरा होत नाही. म्हणजे आयुष्यभर कधी कधी औषधं घ्यावी लागतात, त्याचे दुष्परिणाम पण सहन करावे लागतात. तर माझ्या मते इथे संयुक्त उपचार पद्धती वापरली पाहिजे. म्हणजे ॲलोपॅथीच्या बरोबरच आयुर्वेदिक औषधं, ॲक्युपंक्चर, शिरोधारा, रेकी, हे सगळं कॉम्बिनेशन करायला पाहिजे. आणि हे कॉम्बिनेशन केल्यानंतर मला असं दिसून आलंय की हळूहळू ॲलोपॅथीच्या औषधांचा डोस कमी व्हायला लागतो आणि औषधं कमीत कमी औषधात सुद्धा त्याला बरं वाटायला लागतं. आणि काही जणांना 2 ते 3 वर्षामध्ये कधी कधी पूर्ण औषधांपासून विराम मुक्ती पण मिळालेली मला दिसली आणि नॉर्मल लाईफ ते जगायला लागलेत असं पण दिसलेलं आहे. ज्याला रिहॅबिलिटेशन म्हणतात तसं पूर्णपणे आपण करू शकलेलो आहे. तर माझ्या मते निश्चित त्यांनी संयुक्त उपचार पद्धतीचा प्रयत्न करून पाहावा. सर, आणि अजून एक प्रकारचे व्यक्तिमत्व असतं ते बघा, म्हणजे सारखे हात पुसत असतात किंवा सारखे हात धुवत असतात किंवा जर आपण कुलूप लावलं तर सारखं सारखं बघत असतात की कुलूप बंद आहे की नाही, जवळजवळ 15-20 वेळा जा ये करतात. तर अशा प्रकारचा हा विकार आहे का, हा मानसिक आजार आहे का सर? हो, त्याला ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर असं म्हणतात. त्याची एक स्लाइड दाखवतो इथे. ऑब्सेशन म्हणजे ध्यास, ते एकाच गोष्टीचा ध्यास. कंपल्सन म्हणजे अनिवार्यता. म्हणजे असं आहे की आपण कुलूप लावलं तरी आपण 100 वेळा तपासून परत येऊन बघतो की ते कुलूप मी लावलंय की नाही लावलंय. खात्री पटत नाही की हात समजा धुतले एकदा तर त्याला ते समाधान होत नाही की सगळे जंतू मेले की नाही हातावरचे, तू जाऊन परत परत हात धुणार. कळलं की नाही? म्हणजे अनिवार्यतेने तो करत असतो, त्याला तो रोग जडतोय. तर आणि किंवा सतत गोष्टी मोजत राहणं, म्हणजे त्याला खात्री पटत नाही की हे मी केलंय ते बरोबर केलं की नाही केलं. तर त्याला ओसीडी असं म्हणतात. आणि हे कधी कधी खूप त्रासदायक होऊ शकतं एखाद्याच्या आयुष्यामध्ये. तर ह्याला देखील आपण ट्रीटमेंट ॲलोपॅथी बरोबरच आपण जर संयुक्त उपचार पद्धतीच आपण वापर केला तर OCD मध्ये समुपदेशन केलं तर ह्याच्यातून मुक्तता मिळू शकते माणसाला. बरोबर सर. आणि फोबिक न्यूरोसिस म्हणजे नेमकं काय असतं? फोबिया याचा अर्थ असा की एखाद्या परिस्थितीबद्दल आपल्याला भीती वाटते.
म्हणजे एखाद्या माणसाला माझी पर्सनल असिस्टंट आहे, तिला यांत्रिक काय म्हणतात ते जिने जातात ना त्याची भीती वाटायची. अच्छा, एस्केलेटरची. त्यामुळे ती घाबरून ती म्हणजे जिन्याने चढत जाईल, पण ते एस्केलेटर पाहिलं की ती पळून जायची. अच्छा. तर काही जणांना लिफ्टची भीती वाटते, काही बंद जागेची बऱ्याच जणांना फोबिया असतो. क्लॉस्ट्रोफोबिया, एखाद्याला बंद एका रूम मध्ये ठेवलं तर त्या रूमची भीती वाटते. किंवा सोशल अॅगोराफोबिया म्हणजे गर्दीची भीती वाटते, माणसांमध्ये गेलं का त्याची भीती वाटते आणि एन्झायटी निर्माण होतं, थरथर कापायला लागतात घाबरून. सापाची भीती वाटते, अंधाराची भीती वाटते लहान मुलांना. कधी मोठेपणी पण जर अंधाराची भीती वाटायला लागली तर त्याला आपण फोबिक न्यूरोसिस असं म्हणतो. ह्याच्यामध्ये समुपदेशन, शिरोधारा, रेकी, ॲक्युपंक्चर, काही होमिओपॅथिक रेमेडीज, मला असं वाटतं त्याचा फायदा. बरोबर, निश्चितच. म्हणजे आपण जर व्यवस्थित समुपदेशन केलं, व्यवस्थित त्या भयाला काबूमध्ये आणलं तर निश्चितच एस्केलेटरवरनं पण टुनटुन उड्या मारत जाऊ शकतो आपण. या विषयावर समुपदेशन केल्यावर आता ती जाते. निश्चितच या विषयावर आपण अशीच चर्चा करत राहूया आणि संगीतोपचार, रेकी, विविध मंत्रचिकित्सा या विषयी सुद्धा जाणून घेऊया. मात्र आत्ता वेळ झालेल्या कार्यक्रमात एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर सर्वांचा पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा कार्यक्रम प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे मानसिक विकार आणि संयुक्त उपचार आणि सहभागी आहेत डॉक्टर अनिल पाटील. कार्यक्रमामध्ये पुढे जाण्यापूर्वी आपण पुढच्या आठवड्याचे हॅलो डॉक्टर कार्यक्रम कोणते आहेत ते पाहून घेऊया. सह्याद्री वाहिनी शुक्रवार दिनांक 11 नोव्हेंबर 2016 रात्री 8 वाजता थेट प्रसारण हॅलो डॉक्टर कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे पीसीओडी, वंध्यत्व आणि आयुर्वेद. सहभाग डॉक्टर विनेश नगरे. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण शनिवार दिनांक 12 नोव्हेंबर 2016 रात्री 8 वाजता. विषय कॅन्सर आणि आयुर्वेद. सहभाग वैद्य समीर जमदग्नी. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण रविवार दिनांक 13 नोव्हेंबर 2016 रात्री 8 वाजता. विषय आहे त्वचा विकार आणि आयुर्वेद. सहभाग डॉक्टर सत्यन गुजर. या तिन्ही कार्यक्रमांमध्ये आपण ईमेलद्वारे प्रश्न विचारून आमच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आमचं संकेतस्थळ आहे hello.ddkmumbai@gmail.com. मात्र कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी हे प्रश्न आले तर आम्ही ह्याचा नक्कीच समावेश आमच्या कार्यक्रमांमध्ये करू. आजच्या कार्यक्रमासाठी सुद्धा आम्हाला एक प्रज्ञा कामतचा ईमेल आलेला आहे. तो प्रश्न सरांना विचारते. सर, त्यांचा असा प्रश्न आहे की दारू अतिप्रमाणात घेणं हा मानसिक आजार आहे का? हो, अर्थातच. जर 7 जण रोज दारू पित असतील तर त्यापैकी 1 जण अल्कोहोलिक होण्याची शक्यता असते. तर ते म्हणजे मग सातत्याने म्हणजे 2 प्रकारचे डिपेंडन्स आहेत दारूमध्ये. एक म्हणजे सायकोलॉजिकल डिपेंडन्स, की बाबा ती जर प्यायली नाही तर मला बरं वाटत नाही मानसिक, म्हणून काही लोकांना कंपल्शन म्हणून पितात. किंवा काही लोकांना ती नाही प्यायली तर कामच करणं अशक्य होतं, हातपाय थरथर कापतात. किंवा कुठचंही म्हणजे उभं राहणं, काम करणं, कुठचंही काम करणं, त्याला फिजिकल डिपेंडन्स म्हणतात. तर हे दोन्ही प्रकारचे डिपेंडन्सेस आहेत. आणि ह्याला मात्र आपल्याला पूर्ण त्यांना समुपदेशन करावं लागतं. कधी कधी अँटाब्यूज ड्रग्ज, डायसल्फिराम सारखे ते वापरावे लागतात. पॅरेंटल म्हणजे घरातल्या लोकांचं समुपदेशन करावं लागतं, की सपोर्टिव्ह सायकोथेरपी द्यायला लागते. तर हे केल्यानंतर मात्र तो बरा होऊ शकतो. सर, आणि मगाशी सुद्धा एक प्रश्न होता स्किझोफ्रेनिया विषयी. ते म्हणत होते की त्यांच्या मुलाची सारखी चिडचिड होत असते, किंवा एखादी व्यक्ती जी असते अँझायटी पर्सनॅलिटी असते, चिडखोर पर्सनॅलिटी असते, तर संयुक्त उपचार पद्धतीमध्ये एक महत्वाची चिकित्सा संगीतोपचार आहेत. तर संगीतोपचारांमध्ये आपण काय उपाय करू शकतो या विषयावर? संगीतोपचारामध्ये मला असं सांगावंसं वाटतं की 2 प्रकारच्या चिकित्सा आहेत. एक म्हणजे शास्त्रीय संगीत वापरणं आणि दुसरं म्हणजे मंत्रचिकित्सा वापरणं. तर कधी कधी काय होतं, शास्त्रीय संगीत हे जर माणसाला जर आवडत असेल तर खूपच चांगला परिणाम मला रुग्णांमध्ये दिसून येतो. तर ज्यांना खूपच अँझायटी आहे तर त्यांच्यासाठी माझ्याकडे एक राग आहे तो, किंवा ज्याला झोप येत नाही किंवा असं त्रास होतो खूप, तर किंवा मानसिक ताण असह्य झालाय तर त्यांच्यासाठी राग दरबारी म्हणून राग आहे. तर त्याचं एक थोडक्यात दाखवतो. तन तन
असं एक गाणं आहे बैजू वावरातलं, भगवान भगवान भगवान. तर ते जे गाणं आहे ते गाणं तुम्ही ऐकलं तर इतकं तुम्हाला शांत वाटून जातं. आणि तेच जर एखाद्या माणसाला खूप डिप्रेशन मध्ये असेल तर तेच सूर जरा वेगळ्या प्रकारे काढले ना तर राग अडाणा निर्माण होतो. आणि त्याच्यात बघ कसं ते वेगळं झनक झनक पायल बाजे, झनक झनक पायल बाजे, पायली जाकी रोनक झुनक पर छम छम मनवा नाचे, झनक झनक पायल बाजे. मस्त. ऐकल्यावर कसं एकदम असं प्रफुल्लित झाल्यासारखं वाटतं. अतिशय छान, अतिशय छान. आणि ह्या प्रकारचे जे राग असतात ते आपण संगीतोपचारांद्वारे आपण जे औदासिन्य वगैरे आहे ते आपण कमी करण्यासाठी त्यांना आपण सांगू शकतो का? हो, त्यांना आपण ते ऐकू शकतो. अर्थात संगीतोपचार प्रत्येक गोष्टीत जास्त उपयोगी पडतंच, पण सर्वात जास्त मला असं वाटतं उपयोगी ह्याच्यात पडतं. संगीतोपचारांसारखंच मंत्रचिकित्सा हा सुद्धा एक महत्वाचा उपचार पद्धती आहे संयुक्त उपचार पद्धतीमध्ये. त्याविषयी सुद्धा जाणून घेऊया, कारण मंत्रांचा सुद्धा एक विशिष्ट प्रकारे उच्चार जो असतो त्या नादामध्ये किंवा त्या लयीमध्ये जर आपण उच्चार केला, मला वाटतं त्याची एक थेरप्युटिक बेनिफिट सुद्धा असतात. याविषयी सुद्धा काय सांगू शकाल? आता बघ ना, मंत्र जे म्हणतात, मंत्र म्हणण्याची एक पद्धत असते. आपण नुसतं बडबड 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 करतो. एखादा भटजी जर चांगल्या प्रकारे पूजा सांगत असेल संस्कृत तर किती बरं वाटतं ऐकायला की तो मंत्र व्यवस्थित म्हटला. आता साधा मंत्र आहे महामृत्युंजय मंत्र, जर आपण सहज ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् असं म्हटलं तर त्याचा काय परिणाम होणार आहे? तुम्ही नीट ओंकार पण कसा म्हणावा त्याचा एक पद्धत आहे, त्याने तुमच्या मनावर आणि मेंदूवर परिणाम होणार आहे सांगा. तर ते तो पण एक म्हणण्याची पद्धत आहे की तो त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. तूच सांग कसं वाटलं ऐकून? बोलती बंद हो गई म्हणतात ना तसं. इतकं छान वाटतंय, असं शांत, म्हणजे काय म्हणतो की आपण पुढे काही आपण करू नये आणि शांत बसावं असंच वाटत राहतं. मला वाटतं मंत्रचिकित्सा किंवा संगीतोपचार हे अतिशय प्रभावी माध्यम आहे मानसिक विकार बरे करण्यासाठी. याचबरोबर रेकी आणि ऑरा हिलिंग हे सुद्धा आयुर्वेद आणि ॲलोपॅथीच्या बरोबरीने तुम्ही संयुक्त उपचारात वापरत असाल. याविषयी सुद्धा जाणून घ्या. मात्र आत्ता वेळ झालेली आहे. दिनांक 23 ऑक्टोबर 2016 रोजी झालेल्या कार्यक्रमाचे भाग्यवान विजेत्यांची नावं घोषित करण्याची. भाग्यवान विजेते नावं खालीलप्रमाणे आहेत. प्रथम बक्षीस विकास गर्जे पुणे, द्वितीय बक्षीस प्रफुल्ल म्हात्रे पालघर, तृतीय बक्षीस शीतल कुलकर्णी बीड. ज्या लोकांनी अचूक उत्तर पाठवलं आहे पण बक्षीस मिळाले नाही त्यांनी निराश होऊ नये. बरोबर उत्तर पाठवणाऱ्यांसाठी वेदिक्युअर वेलनेस क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्सच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून एक मोफत कन्सल्टेशन मिळेल. कार्यक्रमात स्पर्धेसाठी विचारण्यात येणारा प्रश्न आहे, मानसिक रोगांवर कोणती उपचार पद्धती उपयोगी पडते? पर्याय 1 फिजिओथेरपी, पर्याय 2 रक्तमोक्षण, पर्याय 3 संयुक्त उपचार. SMS साठी क्रमांक आहे 9819353720. अचूक उत्तर पाठवण्याची अंतिम तारीख आहे 8 नोव्हेंबर 2016 रात्री 8 वाजेपर्यंत. प्रश्नाचे अचूक उत्तर देणाऱ्या विजेत्यांना वेदिक्युअर वेलनेस क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्स तर्फे विशेष भेट देण्यात येईल. अशा सर्व विजेत्यांमधून लकी ड्रॉ पद्धतीने निवड केलेल्या आमच्या खास विजेत्याला प्रथम पारितोषिक ₹2,500, द्वितीय पारितोषिक ₹1,500, तृतीय पारितोषिक ₹1,000 चे गिफ्ट हॅम्पर देण्यात येईल. या विजेत्याचे नाव पुढील महिन्याच्या कार्यक्रमात जाहीर करण्यात येईल. आजच्या कार्यक्रमातील तज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचे दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही आता दाखवत आहोत. ते तुम्ही टिपून घ्या किंवा मोबाईल कॅमेराने फोटो काढून घ्या. वेदिक्युअर वेलनेस क्लिनिक्स दूरध्वनी क्रमांक दादर 9167776546, अंधेरी 9167772747,
बोरिवली 9167739608, विरार 9422328622, ठाणे 7506660618, डोंबिवली 9167778563, वाशी 9167776791, वेबसाईट www.vedicure.com, पनवेल 9167772749, पुणे कर्वे रोड 9822926898, स्वारगेट पुणे 8390896244, पुणे चिंचवड 9130453823, सोलापूर 9595638181, नाशिक 9373710323, औरंगाबाद 7506660613. पुनः प्रक्षेपण मंगळवार दिनांक 22 नोव्हेंबर 2016 सकाळी 9 वाजता. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घेण्याची सुद्धा आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टरांना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता असा आहे: निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारे सुद्धा संपर्क साधू शकता. आमचा ईमेल आहे hello.dkmumbai@gmail.com, www.facebook.com/ddsahyadri.in वर तुम्ही तुमच्या कॉमेंट्स पाठवू शकता. याशिवाय youtube.com/user/ddsahyadri वर हाच कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता. कार्यक्रमामध्ये बरेच प्रश्न आपल्याला सांगायचे आहेत, बऱ्याच प्रश्नांचा उकल झालेला आहे. तरीही मनात काही प्रश्न आहेत सर. जाता जाता वेळ आपल्याला कमी पडत आहे. जाता जाता मला थोडक्यात ह्या प्रश्नाची उत्तरं द्या सर. सतत चिंता करत राहणं हा मानसिक विकार आहे का? अरे चिंता जास्त जाळते चितेपेक्षा. चिता एकदाच जाळते. सतत दुसऱ्याबद्दल संशय घेणे हा मानसिक विकार आहे का? त्याला पॅरानोइया असं म्हणतात. व्यसनाधीनता हा मानसिक विकार आहे का? अल्कोहोलिझम बद्दल बोललो. कमी झोप किंवा अति झोप घेणे हा मानसिक विकार आहे का? ते एक लक्षण असू शकतं मानसिक विकार. आणि आकडी येणे हा मानसिक विकार आहे का? नाही, हा म्हणजे ब्रेन मध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी असू शकते. निश्चितच सर. जाता जाता आमच्या दर्शकांना तुम्ही काय संदेश देऊ शकता? म्हणजे मानसिक विकारांना न घाबरता, म्हणजे त्याचा एक स्टिग्मा न ठेवता लगेचच्या लगेच तज्ज्ञांकडे जाऊन उपचार करून घ्या. आणि लगेच केमिकल औषधं चालू करू नका. त्याच्या आधी हे संयुक्त उपचार पद्धती करून पहा, समुपदेशन करून पहा, आणि त्याच्यानंतर अगदीच गरज वाटली तरच आपण ॲलोपॅथीची ट्रीटमेंट घेऊ. निश्चितच. श्यामच्या चित्रपटात श्यामची आई श्यामला म्हणते की जसं तुझ्या कपडे खराब होऊ नयेत म्हणून तू जपत असतोस, तसंच तुझ्या मनाला सुद्धा जप हो. निश्चितच मनाला जपतो ते चांगल्या विचारांनी, चांगल्या आचारांनी आणि चांगल्या सहवासाने. आपण म्हणतो ना की सुसंगती सदा घडो, सृजना वाक्य कानी पडो. नेहमीच अशीच सुसंगती आमच्या बरोबर ठेवा, आमच्याशी ऋणानुबंध ठेवत जा. तुम्हाला तुमच्या समोर विविध माहितीपर आरोग्यविषयक कार्यक्रम आम्ही असेच नेहमीच घेऊन येत राहू. आजचा कार्यक्रम तुम्हाला निश्चितच आवडला असेल अशी मी आशा करते. डॉक्टर, तुम्ही आज इथे माहिती दिली त्यासाठी दूरदर्शन आणि हॅलो डॉक्टर तर्फे तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.